ना आज ये म्हणलं. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी आज परत आलेली आहे मंत्रालयात करुणाताई आणि आम्ही कुठल्या तरी मंत्र्यांना भेटायचं आहे असं म्हटलं त्या. आणि आता मी आहे मंत्रालयाच्या बाहेर करुणाताईची वाट पाहत आहे. तर बघूया आज काय होतंय ते. आज पण मी पहिल्यासारखीच एक्साईट आहे. नवीन काहीतरी घडेल माझ्या म्हणजे आजच्या या दिवसात. आज काय घडतंय ते बघूया. जे काय घडेल ते मी तुम्हाला सांगेलच. भेटूया मग करुणाताई आल्यावर. ओके, काय काय होतंय ते मी रेकॉर्ड करेन. तर हा जो एरिया आहे तो सगळा मंत्रालयाचा एरिया आहे. तिथे क्रिकेटचं ग्राउंड आहे मुंबईचं. जे काय मेन ऑफिसेस आहेत ते सगळे इथेच आहेत वाटतं. बँक, ऑफिस, ह्या साईडला चर्चगेट आहे. आणि जे आपले जे महान क्रिकेटर होऊन गेले ते मला वाटतं इथंच त्यांनी प्रॅक्टिस केली असेल. मला काही अंदाज नाही आहे. पण इथून जी लाईन अशी लास्टला जाते तिथे मग नंतर गेट नंबर 1, गेट नंबर 2 असे 2 गेट नंबर आहेत. आणि एकदम लास्टला तिथे गेल्यानंतर आपले जे सामान्य आपली जनता आहे त्यांचे काय प्रॉब्लेम असतील तर तिथे मोठा हॉल आहे. तिथे आपण तक्रार द्यायची आहे मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना. त्यांचं ऑफिसेस पण इथेच आहे. आणि ह्या गेटच्या पाठीमागे इथे स्टाफसाठी एंट्री आहे. पाठीमागे ते पाठीमागे उतरले होते. तर तुम्हाला काय आपला तो हे दिसतो का भारताचा सिम्बॉल इथे दिसतोय का बघा. मी शूटिंग काढते, दिसत असला तर बघा. आणि हा आपला इंडियाचा फ्लॅग मस्त आहे ना. ह्या गेटमधून हा जाण्याचा मार्ग आहे आणि पुढचा गेट नंबर 1 हा येण्याचा मार्ग आहे वाटतं. इथून सगळ्या जे मंत्री आहेत ते इथून जात आहेत वाटतं. सकाळी सकाळीच किती गर्दी आहे ना मंत्रालयात. कावळ्यांनो, काय पाहिजे तुम्हाला? माझ्याकडे काय नाही खायला. सध्या मी बिझी आहे शूटिंग काढण्यामध्ये. ओके, इथून बघा मस्त दिसतोय ना मंत्रालयाचा फोटो. छान येतो, छान वाटतं इथं. इथं आल्यावर असं वाटतं मुंबई स्वच्छ आहे. आणि गरमी पण इतकी होत नाही कारण झाडी आहे त्यामुळे वाटत नाही की गरमीचे दिवस आहेत. म्हणजे म्हणावी तेवढी गरमी नाही वाटत खुद्द मुंबईमध्ये. हा दुसरी मुंबई पण आहे, गरीब मुंबई, तिथे वाटते गरमी. तर हा आहे आपला मंत्रालय. इथून सगळ्या आपल्या मुंबईचा, महाराष्ट्राचा कारभार चालतो. आर्थिक राजधानी आहे ना आपली मुंबई. तर आता करुणाताईचा कॉल आलेला. करुणाताई आता थोड्याच वेळात येत आहेत. तर बघूया काय होतंय ते.
करुणाताई कशा बोलतात लोकांशी ते तुम्हाला मी दाखवते. त्यांच्या माध्यमातून कामाला लागताना ह्यांना शिफारस लागते. शिफारस दिल्यानंतर बोलले होते. अच्छा अच्छा अच्छा. तो असे 600 लोक आहेत. हा. आता चालेल. सध्या 12 तो आता आपण मंत्रीकडून भेटू शकतात का? कुठे आहे तो मंत्री? सध्या तर उद्देश हा बहुतेक सुबह मिले नाही ना शायद. आता पहिलं लोकेशन वगैरे सकाळी भेटू शकतात त्या. नाही नाही असतील नसतील काय हा? सांगता पण येत नाही. हा आणि ऐका विधान 11:30 वाजता निघत होतो मी. हा हा वाटेत हा हा. अधिवेशन चालू आहे वेळ पण देतील का नाही देतील सांगता येत नाही. नाही नाही पण त्यांच्या घरी जरी गेले ना तो वेळ देतील. तुम्ही अगोदर सांगितलं असतं तुम्ही मीटिंग घेतली असती त्यांची. संध्याकाळी तो तुम्ही काय नाव आहे त्यांचं? उद्देश सांगतो. उदय सामंत. अच्छा अच्छा ते ना शिंदे गटाचे ना. हाँ हाँ त्यांचे उनका है क्या नंबर? उनकी पी इसका देखो. तुमच्याकडे देऊ का हे? नहीं मेरे पास था शायद उनकी पी का. मी विचारून घेतो ना उद्याचं पण शेड्यूल आजचं शेड्यूल मध्ये नाहीये हा पण उद्याचं शेड्यूल मी तुम्हाला त्याला करतो. चालेल मला कळवा तुम्ही ना या नंबरवरती फोन करून मला टाइम कळवा उद्याचा. ओके. ओके धन्यवाद. बाद में और बोलेंगे जल्द से जल्द कर दो. क्या बोलते हो? है कि नहीं? 27 तारीखला हाँ अभी आए हो इतनी दूर तो आज रात को रुक जाओ. कल सुबह सुबह फिर दे के निकल जाना. जल्दी मिलेंगे वो. मैं प्रेशर करूँ उद्या. चालेल, मॅडम जाऊन ऐका आपल्याला हे चर्चा करायच्या वन लाईन मध्ये जरी मी फॉर्म भरला तिकडे मी त्याला त्रास द्यायचो. निवेदन असं लांब बघितलं ना सभेतलं ते बोलवायचं स्टेजवर मला या इकडे म्हणायचं. आणि ते निवेदन घ्यायचं असं माझ्या मागे हातवर लागलाय खरं. ऑफिस वगैरे करा तिकडे बारामती मध्ये. आपल्याला आमदारकी तिथे लढायचं आहे काय करायचं. माझ्याकडून एक त्यांना शब्द गेला होता दादांना रिडिंग मी आपलं जाऊन ठरलो मग असं वळून माझ्याकडे बघितलं म्हणून काय माझ्याकडे बघितलं म्हणजे माझ्या 5वीलाच पुरले येत म्हणजे दादा बोलले मी तुमच्या 10व्याला बी घेऊन येणार. आणि तीच परिस्थिती झाली म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटलं की मी काय पण चांगले होते पण बरं का, असं मला कधी त्यांनी टार्गेट केलं नाही की माझ्या विरोधात नहीं व्यक्ति अच्छे ही है दादा ऐसा कुछ नहीं है. पर देखो आप सब अच्छे हैं. आप भी अच्छे हो मैं भी अच्छी हूँ. पर अपन रोड पे भटक रहे हैं ना. मैं अच्छी हूँ इसलिए तो रोड पे भटक रही हूँ ना. और ये लोग मीठा बोलते हैं सिर्फ. मीठा बोल के बगल में छुरी निकालते हैं. आज ये लोग अच्छे होते हैं राजनीतिक लोग तो आज महाराष्ट्र की ऐसी हालत नहीं होती. सही है कि नहीं? गोरगरीब लोग आपने देखा होगा कितने लोग गोरगरीब लोग ऐसे रोड पे फिर रहे हैं. हाँ? तो सगळे मुद्दे तुम्ही घेऊन येत जा ना. ऐका आपल्याकडे आता खूप चांगली वेळ आहे. लोकांचे मुद्दे तुम्ही घेऊन येत जाय तिकडे. बारामती एक शहर दाखवतो पण त्याच्या आतमध्ये शहर असा गंभीर आहे मोठ्या प्रमाणात तिथं माणसांबरोबर बीडमध्ये परिस्थिती आहे ना बीडमध्ये उघड आहे आणि बारामती जरा थोडंसं असं लटके ह्याच्यात आहे. तुम्ही बघा रोहित दादाला कॉल करून ते आमदार निवास मध्ये राहण्याची व्यवस्था करा सगळ्या लोकांची है ना. चालेल. आणि जरी टाइम भेटला तुम्हाला तर तुम्ही या संध्याकाळी घरी है ना शांताक्रूजला या. ठीक आहे. एक फोटो घेऊन द्या. फोटो बोर्डाच्या साहेबांना तुम्ही फोन करून बोला. बोर्डाच्या नाही उदय सामंत ऐकली तर आहेच की, पण आपण जरा वाईट कसं आहे त्यांना हे केलं का मॅडम बोलले ना बरोबर. बोर्डाच्या अधिकारी म्हणजे मॅडमच्या समोर असं असेल ना तुम्हाला अधिक कॉन्टॅक्ट होणार आहे उदय सामंत. टायमिंग म्हणलं की त्याचं लवकर घ्या. उदय सामंत मी लवकरच देणार आहे. 9 वाजता देणार आहे. तुम्ही लोक 9 वाजता तयार राहा. हा आज पण आपल्याला लेट झाला नाही तर आपल्याला भेटले असते. हे पेपर मला पण CM ला निवेदन द्यायचा होता. धनंजय मुंडेचा पण नार्को टेस्ट करायचा त्याच्यासाठी द्यायचा होता मला. हा
एक फोटो घ्या संध्याकाळची दिवस पुन्हा फोटो घ्या. थोड़ा आगे आगे थोड़ा आगे नहीं तो बाकी थोड़ा आगे बाकी ज्याला जायचंय त्याला जाऊ, जे मागायचं जे बघायचंय ते आतापर्यंत काय कमी पडले यापेक्षा वाईट काय होणार आहे तुझं? आणि कसं आता काही करायचं अभ्यास करून वाईट करून शांत स्वतःला पावसात करू नको आणि कोणावरती चिडत बसू नको. निवांत राहायचं, फक्त बघायचं कोण कसं. हेलो या अच्छा लिसन यहाँ पे ना ऑफिस लाइक चलो चलो तिकडे कशाला पाहू लागला. तर करुणाताईची माझी भेट झालेली आहे. आमचं काय आज काम झालं नाही. आता उद्या परत काम आहे. तर बघू, मी तर चालले घरी. उद्या मॅमनी बोलवलं तर पुन्हा उद्या यायचं आहे मला. तिथे फेमस वडापाव आहे, तो खाऊन बघते. शनिवार बघू ते ना भाऊचा त्यांच्याकडे 26-27 गुरुवार येतोय का? 21-22 बघू. 21-22 बघू. हा शनिवार रविवार मला सुट्टी आहे. 21-22 ईद पण तर चला, माझा प्रवास संपलेला आहे. आता बघू उद्या काय होतंय ते.